नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एक दिवस एक योजनामध्ये. आणि आज आपण सुजलाम या योजनाबद्दल माहिती घेणार आहोत. आणि आपल्या ह्या प्रोग्रामचा जो एक दिवस योग योजना आहे तो मंडे टू फ्रायडे असणार आहे. डेली आपण एक एक योजनाबद्दल माहिती घेऊयात. आणि सॅटर्डेला आपण रिव्हिजन क्लास ठेवणार आहोत. सॅटर्डे हा आपला रिव्हिजन क्लास असणार आहे. तर कृपया म्हणजे जिथं आपण हे सर्व व्हिडिओज कंपाईल आणि शॉर्टमध्ये करू शकता, ज्या प्रकारे तुम्हाला ॲब्झॉर्ब करणे रिव्हिजन करण्यासाठी फार सोपं होऊन जाईल. म्हणजे डेली एक एक योजना करण्यापेक्षा तुम्ही कधीतरी समजा मिस झालं द इवन दो यू कॅन गो बॅक अँड लुक इन टू इट. म्हणजे सॅटर्डेला तुम्ही हे सर्व व्हिडिओज परत एकदम कंपाईल्ड शॉर्ट कम्प्रेन्सिव्ह वेमध्ये पाहू शकतास. तर आतापर्यंत आपण अटल भूजल योजना, जल जीवन मिशन आणि तसंच मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीच्या अंडर एक कॅम्पेन अजून एक सुरू केलेला आहे, तो म्हणजे सुजलाम कॅम्पेन. तर आपण ट्राय करूया की आधी सर्व मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती रूरल लेवलला कसं असतं की प्रिलिम्सला आणि मेन्सला हे दोन्ही पर्स्पेक्टिव्हनी आहे ना, रूरल पॉवर्टी स्कीम्स ह्यांच्यावर फार फोकस असतं. आणि त्याचबरोबर काही काही जे गव्हर्मेंटचे इनिशिएटिव्ज असतात सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी, असे पॉईंट्स ज्याच्यात मिक्सचर ऑफ एव्हरीथिंग आहे. म्हणजे रूरल झालं, सोसायटी झालं, थोडंफार सायन्स अँड टेक आलं, हे थोडं इम्पॉर्टंट असतात. म्हणजे असे स्कीम्स इम्पॉर्टंट असतात. ह्याच्यातून डेफिनेशन्स क्रिएट होतात. मेन्समध्ये डायरेक्ट क्वेश्चनही विचारला जाऊ शकतो. तर आपण आता ह्या स्कीम सगळ्या पर्स्पेक्टिव्ह प्रिलिम्स आणि मेन्सच्या ह्याच्यानी पण दृष्टिकोनातनं पण पाहू. आणि त्याचबरोबर ह्याच्यात काही इम्पॉर्टंट मेन्सचे क्वेश्चन्स येऊ शकतात किंवा प्रिलिम्सचे क्वेश्चन्स फॉर्म होऊ शकतात, ह्याच्यावर पण आपण लक्ष देऊया. तर सर्वात पहिला दिस इज अ मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती. जसं आपण म्हटलं की आपण ट्राय करूया आधी की वॉटर रिसोर्सेस वॉटर रिलेटेड स्कीम्स आधी संपून घेऊया, विच इज मोर इन टू रूरल डेव्हलपमेंट. तर दिस इज अ मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती. हे कॅम्पेन आहे. दिस इज अ कॅम्पेन. म्हणजे एक ड्राईव्ह केलं जातो एक पर्टिक्युलर पिरियडसाठी आणि एक पर्टिक्युलर एमसाठी ऑब्जेक्टिव्ज अचीव करण्यासाठी. तर दिस इज सुजलाम इज अ ग्रे वॉटर मॅनेजमेंट. तर आपण अटल भूजल योजना आणि जल जीवन मिशनमध्ये ह्याचे डेफिनेशन पाहिले होते. व्हॉट इज ग्रे वॉटर मॅनेजमेंट, आपण ह्याच्याबद्दल अजून डिटेलमध्ये माहिती घेऊया. इट इज ग्रे वॉटर मॅनेजमेंट थ्रू पीपल्स पार्टिसिपेशन. तर आत्ताचे जे हे स्कीम्स आहेत, जल जीवन मिशन म्हणा, हे म्हणा, इट इज अ डिसेंट्रलाइज स्कीम. म्हणजे जिथं पीपल ॲज अ मास पार्टिसिपेट करतात ह्याच्यात. आणि कम्युनिटी बेस्ड अप्रोच आहे, बॉटम अप अप्रोच आहे. तर आता ह्याच्या बॅकग्राऊंडमध्ये काय की पॉप्युलेशन इन्क्रीज होतं, इन्क्रीजिंग इन पॉप्युलेशन. त्यामुळं काय होतं आहे, वॉटरची डिमांड वाढते आणि अवॅबिलिटी ऑफ फ्रेश वॉटर डिक्रीज होतो. देर इज डिक्रीज इन अवॅबिलिटी ऑफ फ्रेश वॉटर. आणि पॉप्युलेशन इन्क्रीज झालं, युसेज वाढलं तर आपलं पोल्युशनही इन्क्रीज होतो. त्यामुळं काय होतं, भरपूर म्हणजे वॉटर बॉडीजवर प्रेशर क्रिएट होतो. अवॅबिलिटी ऑफ क्लीन हायजिनिक वॉटर डिक्रीज होती. तर आपल्याला तर डिक्रीज इन प्रेशर आणि इन्क्रीज इन व्हिज्युअल क्लिनलीनेस, म्हणजे पाणी हा स्वच्छ दिसला पाहिजे, असा आपला जो एम आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, तो ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करण्यासाठी हा सुजलाम कॅम्पेन आपण लॉन्च केलेला आहे. गव्हर्नमेंटनं लॉन्च केला आहे. आपण म्हणजे आपणही पार्टिसिपंट्स आहोत त्याच्यात. तर एक हॉलिस्टिक अप्रोच आहे वेस्ट वॉटर मॅनेजमेंटला. वेस्ट वॉटरला सोर्स वॉटर बनवायचं. म्हणजे जे वेस्ट वॉटर आहे त्याला रूरल फॅमिलीज, रूरल हाऊसहोल्ड, रूरल पॉप्युलेशनसाठी एक सोर्स ऑफ वॉटर डेव्हलप करायचा आहे वेस्ट वॉटरपासून. तर आता लिक्विड वेस्ट जे आहे त्याला दोन प्रकारमध्ये, एक आहे ग्रे वॉटर, एक आहे ब्लॅक वॉटर. तर आपण आता इथं ग्रे वॉटरबद्दल काय, वेस्ट वॉटर फ्रॉम बाथरूम, किचन, मग परत तुमचं लाईफस्टॉक क्लिनिंग असेल, जनरल क्लिनिंग असेल, जे आपण वॉशिंग ऑफ क्लोथ्स वगैरे करतो. तर हे जे वेस्ट वॉटर आहेत ह्याला ग्रे वॉटर म्हणतात. आणि ब्लॅक वॉटर म्हणजे काय, वेस्ट वॉटर फ्रॉम टॉयलेट कंटेनिंग फिशल स्लज. तर जल जीवन मिशनमध्ये काय झालं की टॅप कनेक्शन आपल्याला द्यायचे आहेत. ऑलरेडी आपण आता अराऊंड 16 crores प्लस 19 crores आपल्याला टॅप वॉटर कनेक्शन द्यायचे आहेत. अँड वी आर ऑलरेडी अचिव्ड आय थिंक 48% आपलं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे. अराऊंड 9 crores ऑफ टॅप कनेक्शन्स आपण मार्च 2022 दिलेले आहेत. तर टॅप वॉटर आल्यामुळं कसं युसेज ॲट होम हे यूज होतो. वेस्ट वॉटर ॲट फ्रॉम होम जनरेट होतो. वेस्ट वॉटर ग्रे वॉटर म्हणजे कपडे धुणे, भांडी धुणे, परत जे नॉर्मल
आंघोळ वगैरेचं पाणी आहे, हे आता ॲट अ होम लेवल, हाऊस लेवलला आपलं आता बिल्ट होत होतो हाऊस लेवल. तर आपल्याला टॅप वॉटर कनेक्शन दिलं, पण त्याच्यानंतरचं पण मॅनेजमेंट करा. इट इज अ होलिस्टिक अप्रोच आहे. तर त्यासाठी वेस्ट वॉटर मॅनेजमेंटवर फोकस आहे ग्रे वॉटर मॅनेजमेंटला. मग त्यात कसं असतं की वेस्ट वॉटरमध्ये ॲमोनिया, युरिया कंटेंट, नायट्रोजन कंटेंट फार हाय असतो आणि पॅथोजन्स फार हाय असतात. ग्रे वॉटरमध्ये काय 1/10 ऑफ नायट्रोजन अँड फ्युअर पॅथोजन्स देन ब्लॅक वॉटर. आणि त्यामुळं काय होतं, डिकम्पोजेस मोर रॅपिड डिकम्पोजिशन्स होतात त्याच्यात. तर ग्रे वॉटर मॅनेजमेंट हे 2 प्रकारे होतात. वन इज ॲट अ हाऊसहोल्ड लेवल अँड वन इज ॲट अ कम्युनिटी लेवल. मी म्हटलं डिसेंट्रलाइज्ड अप्रोच आहे हा फार. तर ह्याच्यात इंडिव्हिज्युअल पार्टिसिपेशन पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि कम्युनिटी पार्टिसिपेशन पण इम्पॉर्टंट आहे. तर ह्याच्यात आपण बघूया काय टेक्निक्स सजेस्ट केलेली आहे कॅम्पेन्समध्ये, की त्याप्रकारे आपण हाऊसहोल्ड लेवल आणि कम्युनिटी लेवलला ग्रे वॉटर मॅनेजमेंट करू शकतो. तर आपण कम्युनिटी लेवलला काय होतं, विलेज ॲज अ होल म्हणजे कम्युनिटी वेल्स बनवणे, डिसेंट्रलाइज्ड वेस्ट वॉटर ट्रीटमेंट बनवणे, हे याच्यात आहे. फायथ्रॉइड ट्रीटमेंट करणे कम्युनिटी लेवलला, आणि स्मॉल बोर सिस्टीम, क्लोज ड्रेन्स बनवणे कन्व्हेन्स सिस्टीमला, क्लस्टर ऑफ हाऊसहोल्ड कम्युनिटी लेवल लीच पीट बनवणे. आपण हे आता ह्याच्यात मी म्हटलं हे प्रिलिम्स आणि मेन्स प्रकारे फार इम्पॉर्टंट आहे. तर रोल ऑफ कम्युनिटी इन वेस्ट वॉटर मॅनेजमेंट हे असे मेन्समध्ये क्वेश्चन आले ना, तर मेन्समध्ये तर आपण हे सर्व फ्लो चार्ट आणि हे डायग्राम दाखवू शकतो व काय काय टेक्निक्स यूज केले त्याच्याबद्दल माहिती देऊ शकतो आपण. आणि इवन पीपल्स पार्टिसिपेशन, गव्हर्नन्स अशा क्वेश्चनमध्ये हे एक्झाम्पल्स म्हणून यूज करू शकतो. ग्रे वॉटर मॅनेजमेंट इज अ पीपल्स पार्टिसिपेशन असं. आणि प्रिलिम्सच्या पर्स्पेक्टिव्हने आता आपण पाहूया, तर हाऊसहोल्ड इंटरव्हेन्शनला सोक पीट, डग, ग्रेडेड स्टोन अँड ग्रेव्हल्स. आता इथं पाहू शकता तुम्ही. सोक पीट म्हणजे काय असतो, एक खड्डा आणतात, त्याच्यात ग्रेव्हल्स आणि स्टोन्स टाकतात, विच ॲक्ट इन्क्रीजेस द सरफेस एरिया, आणि त्याच्यामुळं काय होतं, बायोलॉजिकल अँड केमिकल ॲक्शन इन्क्रीज होते. म्हणजे इथं पाहू शकता तुम्ही, हे ग्रेव्हल्स आहे, इथनं पाणी आत आलं तर दिस फिल्टर्स आउट, पर्कोलेशन इन टू वॅसोडोज, म्हणजे बाजूला हे सगळं इकडं पर्कोलेट फिल्टर करून यू गेट अ क्लीन वॉटर आउटसाईड. आणि इथून परत तुम्ही बोरिंग केलं तर यू विल गेट अ फ्रेश अँड क्लीन वॉटर फॉर युसेज. लीच पीट काय आहे, हनीकोम ब्रिक मॅसिनरीज, म्हणजे आपण पाहिलं असेल बरेच ह्याच्यात विटांचे असे हनीकोम्स क्रिएट करतात सर्क्युलर ह्याच्यात. मी पुढं तुम्हाला इमेज दाखवतो याचं. कॅव्हिटीज अल्टरनेट लेअर स्टॅक कॉन्क्रीट रिंगमध्ये बनवतात हे असे, आणि एकावर एक ठेवतात, आणि इथं कॅव्हिटीज असतात, गॅप असतात, जिथनं वॉटर पर्कोलेट होतं, फिल्टर होतं, आणि दिस स्लज अँड एव्हरीथिंग ह्याच्यात राहतं. तर ॲन्युअली याला मेंटेनन्समध्ये डगआउट करून क्लीन केलं जातं आतलं जे डरबीज राहिलेलं आहे. तर इथं तुम्ही लीच पीट पाहू शकताय. अल्टरनेट कॅव्हिटीज क्रिएट झालं, ते कॉन्सेंट्रिक रिंग क्रिएट करून ह्याच्यातनं पाणी, आणि इथून पर्कोलेट होत राहतं पाणी. त्याचबरोबर मॅजिक पीट आहे, पोरस वॉल चेंबर्स आहे, म्हणजे पूर्ण सिमेंटेड आहेत. इथं असे छोटे छोटे पोरस चेंबर्स बनवतात जिथनं वॉटर सोक होतं इझिली. आणि किचन गार्डन वॉटरिंग प्लांट, हे म्हणजे इट इज नॉट एनी काइंड ऑफ बिल्टअप काय करायचं आहे, तर जस्ट जे वॉटर आहे ते डायरेक्टली यूज करा तुम्ही किचन गार्डनला नियर बाय तुमचं जे प्लांटेशन असेल त्यांना यूज करणे, ते पाणी डायरेक्टली यूज करणे, सो दॅट जे वेस्ट आहे ते यूज होऊन जाईल इन काइंड ऑफ सम अदर पर्पज. आणि दुसरं आपलं पहिलं हाऊसहोल्ड इंटरव्हेन्शन, नंतर कम्युनिटी लेवल इंटरव्हेन्शन. इथं काय, इट इज अ लार्ज स्केल आहे. क्लस्टर ऑफ हाऊसहोल्ड्स मिळून एक सोकपीट बनवणे, म्हणजे एवढं मोठं ग्रेव्हल स्टोन आहे, इथं एक सोकपीट बनवलं आहे तुम्ही, किंवा लीच पीट बनवलं आहे, आणि जिथून कनेक्शन दिलेलं आहे तुम्ही ग्रे वॉटरचे. इथे एक घर आहे, इकडे एक घर आहे, असे तुम्ही हाऊसहोल्डचे कनेक्शन्स आहेत ना, ह्यालाच दिलेलं आहे. तर दिस कॅन बी अ कम्युनिटी बेस्ड अप्रोच. तर आता वेस्ट स्टेबिलायझेशन पॉन्ड आहे, म्हणजे मोठे पॉन्ड बनतात. आपण पाहिलं असेल बरेच गावाकडे ज्यावेळी असं एक पॉन्ड असतं, पॉन्डमध्ये पाणी साठतं, देन दॅट टाईम वॉटर ट्रीटमेंट प्लांट असतात अर्बन सिटीजमध्ये सुद्धा. असे वॉटर प्लांटमध्ये फ्लशिंग होत राहतं कायम पाणीचं. तर इथं काय होतं, ते स्टेबल होऊन जातं, एक पॉन्ड आहे, मग ते सगळे डरबीज खाली जातात, तिथं एनॉरोबिक रिॲक्शन होतं, वरती क्लीन वॉटर आपल्याला भेटतं, आणि वरती जे पार्टिकल्स असतील यू कॅन रिमूव्ह दोज पार्टिकल अँड यूज इट असं. आणि दुसरं कम्युनिटी लीच पीट. आता लीच पीट आपण पाहिलं आहे,
मी तुम्हाला म्हटल्यासारखं लार्ज स्केलमध्ये असतं. सिरीज ऑफ शॅलो मॅनमेड बेसिन्स दॅट फॅसिलिटेट्स डायजेशन ऑफ ऑर्गॅनिक्स इन ग्रे वॉटर थ्रू नॅचरल प्रोसेस, एक स्टिप्युलेटेड रिटेन्शन टाईममध्ये. ॲनॉरोबिक फॅकल्टेटिव्ह अँड मॅच्युरेशन पॉन्ड, हे असे तेच तुम्हाला म्हटलं आधी तुमचं इथं ॲनॉरोबिक कंडिशनमध्ये त्याचं हे होईल आणि नंतर त्याच्यावरचं आपण हे काढून नंतर हे क्लीन वॉटर, हे असे 3 स्टेजेसमध्ये होतात. ॲनॉरोबिक, फॅकल्टेटिव्ह अँड मॅच्युरेशन पॉन्ड असं विचारू शकतात. दीज आर अ पार्ट ऑफ विच टाईप ऑफ, तर वेस्ट वॉटर स्टेबिलायझेशन पॉन्ड सिस्टीम. नंतर आहे डिसेंट्रलाइज्ड वेस्ट वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम. तर इथं काय होतं की प्रायमरी ट्रीटमेंट केली जाते, प्री ट्रीटमेंट आहे, सेडिमेंटेशन आपण जे सोकपीट पाहिलं तर ह्या टाईपमध्ये, आणि एका ह्याच्यातून दुसऱ्या ह्याच्यात परत फिल्टर होत राहणार. आणि नंतर ॲनॉरोबिक कंडिशन क्रिएट करतात जिथं नो ऑक्सिजन ट्रीटमेंट होतात. बॅफिल्ड रिॲक्टर्स म्हणू शकतो यांना, सेकंडरी ट्रीटमेंट. आणि त्यानंतर जिथं रिॲक्टर्स म्हणजे ते ॲनॉरोबिक ऑर्गॅनिझम्स जे आहेत, बॅक्टेरिया ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, ते ॲक्टिवेट करतात. आणि टर्शरीमध्ये बोथ ॲरोबिक ॲनॅरोबिक ट्रीटमेंट होतात. रीड बेड सिस्टीम, हे एक सिस्टीम लक्षात ठेवा. अँड पॉलिशिंग इन द पॉन्ड, म्हणजे इथं वॉटरमध्ये थोडंफार केमिकल ट्रीटमेंट वगैरे करून वॉटरचं फिल्टरेशन अजून बेटर करतात, व्हिज्युअल क्लीननेस वाढवतात आणि यू कॅन यूज इट फॉर द फर्दर ह्युमन कन्झम्पशन. तर ऑनसाईट केलं जातं, डिसेंट्रलाइज्ड आहे, म्हणजे सगळ्यांचं स्लज एकातच येणार, म्हणजे बरेच लोकांचं, आणि यू कॅन क्रिएट दिस. आणि नंतर एक कन्स्ट्रक्टेड वेटलँड. आता तुम्हाला माहिती आहे वेटलँड प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन आवर इकोसिस्टीम. तर त्याच प्रकारे इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट अँड एसेन्शियल इन वेस्ट वॉटर, ग्रे वॉटर मॅनेजमेंट. तर ट्रीटमेंट सिस्टीम दॅट युजेस नॅचरल प्रोसेस, वेटलँड व्हेजिटेशन आहे, सॉईल आहे, मायक्रोबियल असेंबलेज आहे, म्हणजे ॲक्वाटिक प्लांट्स आणि ॲज वेल ॲज मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं जे इंटरॅक्शन आहे ते, वॉटर क्वालिटी. ते तर काय लार्ज ग्रेव्हल ऑफ सँड आहे, चॅनल, ॲक्वॅटिक व्हेजिटेशन बरोबर. वेस्ट वॉटर फ्लोज हॉरिझॉन्टली, म्हणजे आता तुम्ही असं हॉरिझॉन्टली वेस्ट वॉटर फ्लो होतो थ्रू द चॅनल आणि डिग्रेड करतात मायक्रो ऑर्गॅनिझम त्यातलं ऑर्गॅनिक, आणि हे प्लांट्स वगैरे फिल्टर करत राहतात आणि इथनं तुम्ही एक्झिट करू शकता, किंवा हे जे क्लीन वॉटर आहे ते पर्कोलेट होऊ शकतं आतमध्ये. अँड लास्टली कम्युनिटी बेस्डमध्ये एक फायट्रॉईड टेक्नॉलॉजी आहे, जिथं इट इज मोर ऑफ अ सायंटिफिक बेस्ड वॉटर ट्रीटमेंट आहे. तर म्हणजे आपण जे सोकपीट, लीच, कम्युनिटी पिट्स बघितले, कम्युनिटी लीच पीट, ते दीज आर ॲट अ लोकल लेवल आपण डेव्हलप. दिस इज अ मोर सायंटिफिक, जिथं पहिला बार स्क्रीन चेंबर आहे सीवेजमध्ये, त्यानंतर सेटलिंग टँक आहे, इथं सगळं सेटल होतं, आणि हे जे वरचं क्लिअर वॉटर असतं ते परत फायट्रॉईड बेडमध्ये, ग्रेव्हल्सचं बेड आहे, प्लांटेशन जे आपण कन्स्ट्रक्टेड वेटलँड टाईपचं एक सिस्टीम आहे. आणि त्यानंतर ट्रीटेड वॉटरला परत प्रेशर सँड फिल्टर, कार्बन फिल्टर, ओझोनायझेशन, जसं आपल्या आरोमध्ये बरेचसे फिल्टर्स असतात, त्याच्यातून पास करून तुम्हाला एकदम चांगलं क्लीन अँड हायजेनिक वॉटर अवेलेबल होतं. तर त्याच्यात तिथं सायंटिफिक ट्रीटमेंट आहेत, म्हणजे इथं तुम्हाला फिल्टर्स अवेलेबल आहेत, कार्बन फिल्टर्स आहेत, आणि परत तिथं इनिशियल चेंबर आहेत स्क्रीनिंग करायला, आणि सेटलिंग टँक हे तरी ग्रॅव्हिटी बेस्ड क्लिनिंग आहे. फायट्रॉईड बेड हे नॅचरल म्हणजे फिल्टरेशन टेक्निक्स आहेत वेगवेगळ्या ग्रॅव्हल सँड्समधून. तर आता गव्हर्मेंटनं सुजलाम 2.0 एक स्कीम लॉन्च केली होती टू मार्क वर्ल्ड वॉटर डे 2022. तर ह्यामध्ये मिनिस्टरनं काय कॅम्पेन केलं होतं की बरेचसे अदर मिनिस्ट्रीजला पण इन्व्हॉल्व केलं होतं, जसं मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती आहे, मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट आहे, ह्यांना यूज करून म्हणजे ह्यांच्या सपोर्टमध्ये एक 100 डेजचा कॅम्पेन लॉन्च केला होता सुजलाम 2. ह्याच्यात काय होतं की ते पंचायत राज इन्स्टिट्यूशन वूड वर्क विथ पीपल टू एन्श्युअर दॅट ग्रे वॉटर इज मॅनेज्ड. तर कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊसहोल्ड अँड कम्युनिटी सोकपीट ह्यांचं कॅम्पेन ड्राईव्ह केला होता. अंगणवाडी स्कूल्समध्ये अंडरटेक ग्रे वॉटर मॅनेजमेंट केलं होतं. ह्या कॅम्पेनमध्ये काय होतं, 6 लाख विलेजेसला इंटेन्स ॲक्टिव्हिटी तिथं ड्राईव्ह केली होती. आणि इश्यू काय असं आहे की आपण हे का इम्पॉर्टन्स देतो की आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 6 ह्याचा एम काय, युनिव्हर्सल ॲक्सेस टू सेफ अँड क्लीन ड्रिंकिंग वॉटर, हा असा प्रिलिम्सला क्वेश्चन येऊ शकतो. आणि एक तुम्हाला होमवर्क म्हणून की विच आर द मिनिस्ट्रीज ॲसोसिएटेड विथ सुजलाम 2 कॅम्पेन. होमवर्क आहे, विच आर दिज मिनिस्ट्रीज ॲसोसिएटेड विथ सुजलाम 2.0 कॅम्पेन. तर तुम्ही सांगा मला, म्हणजे कमेंटमध्ये लिहू शकता. मिनिस्ट्री ऑफ
जलशक्ती तरी आहेच ड्राईव्ह करणारी, मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट आहे, मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज इन्स्टिट्यूशन. तर तुम्ही ह्याच्याबद्दल मला फक्त नोट्स द्या, कारण आजकाल ऑप्शन्स ABCDपर्यंत देत नाही आहेत, ते FGHपर्यंत जात आहेत. 10 या 11 ऑप्शन देत आहेत. इवन UPSC आणि MPSCमध्ये तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं. तर आता ह्याच्यात एक ॲड करू शकतात मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक, पण वी शुड नो की वेदर इट इज पार्ट ऑर नॉट. तर हे तुम्ही एक सेल्फ स्टडी करून एकदा बघा. असं हार्डकोर नाही आहे, पण यू शुड अंडरस्टँड की आपल्याला असे काही ट्रिकी क्वेश्चन्स आले. आणि सेकंड आहे प्रिलिम्समध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, विच पार्ट डू सुजलाम कॅम्पेन हेल्प्स इन टू फुलफिलिंग विच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 6, असे डायरेक्ट फॅक्ट बेस्ड क्वेश्चन्स हे असू शकतात. सुजलामचं इनिशियल फेज काय होतं? सुजलाम इनिशियल फेज, इट इज द बूस्ट मोमेंटम ऑफ स्वच्छ भारत ग्रामीण. तर याच्यात ओपन डिफेक्शन फ्री, सस्टेनेबिलिटी बट सुजलाम दोन्ही केलं होतं. म्हणजे कसं, सोकपीट कन्स्ट्रक्ट करा, मग जे टॉयलेट्स आहेत त्यांना रेट्रोफिटिंग करा, ॲक्सेस करा नवीन टॉयलेट्सला. आणि त्याच्यामुळं इट इज बोथ, म्हणजे स्वच्छ भारत मिशन पण होणार आहे तुमचं, लाईक स्वच्छ भारत मिशन प्लस सुजलाम, दॅट इज ग्रे वॉटर मॅनेजमेंट, हे टुगेदर. म्हणजे होलिस्टिक अप्रोच ठेवत आहेत आजकालचे जे काय स्कीम्स आहेत. इट इज नॉट सिंगल टार्गेट बेस्ड, वन टार्गेट बेस्ड नाही आहे. इट इज होलिस्टिक, म्हणजे एक तीर बरेच निशाण असं समजा. प्लस ॲक्टिव्हिटीज दॅट एन्शुरिंग लाँग टर्म मेंटेनन्स अँड सस्टेनेबिलिटी टू बिल्ड. आता ओपन डिफेक्शन तुम्ही बिल्ड करतानाच तुम्हाला यू नीड अ सोक पिट फॉर दॅट. अच्छा, जिथं तुम्ही वॉशरूम वगैरे यूज केलं ते पाणी तिथं जाऊन फिल्टर होऊ शकतं ग्रेव्हल फिल्टरनं. इथं तुम्ही पाहू शकता एक सोक फिटचा एक्झाम्पल म्हणजे इमेज दिलेला आहे. तर आज इथंच थांबूया. तुम्ही प्लीज कमेंटमध्ये मला ते प्रिलिम्सचे काय मी प्रश्न विचारलेत त्याची कृपया माहिती द्या. आणि अजून काय तुम्हाला डाऊट असतील तर प्लीज कमेंट करा. मी ट्राय करेन त्यांचा मॅक्झिमम एक्सप्लेनेशन देण्याचा, किंवा त्यासाठी जर रिक्वायर्ड असेल तर एक व्हिडिओसुद्धा बनवायचा. तर प्लीज लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.